नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा कोकण कॅप्चरमध्ये। तर मित्रांनो, आजचा दिवस खास असा कारण आज असा नागपंचमी, त्यामुळे माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे तुमका नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, नागपंचमी तयारी ही आदल्या दिवशीपासूनच केली जाता, कारण पूर्वजांपासून असा मानत इलेला असा की नागपंचमी दिवशी कोण रानात जाणत नाही। तर ही तयारी कशी असता आणि नागपंचमीचा सण कोकणात कसं साजरा करतात तो तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार असे। चला तर मग वेळ न घालवता पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता आपण इलो आपल्या परड्यात आणि उद्या नागपंचमी आहे, त्यामुळे आदल्या दिवशीपासून तयारी करूची लागता। आणि या बघू शकता ह्या अळूचा पाना तर आपण आता कापतो, कारण उद्या ह्याका हात लावू शकत नाही। आणि बघा अशा प्रकारे या अळूचं पान असतं, हे बघा आपली बघू शकता अळूची पानं आपली काढून झालेली असत। आणि उद्या नागपंचमी असा, त्यामुळे सगळी तयारी आपली आदल्या दिवशीपासूनच चालू होता, कारण उद्या रानाबिनात आपण काय हात घालू शकत नाही। त्यामुळे आता सगळा तयारी आजच करून ठेवची लागली आणि बाकी पूजे बिजेचं काय असत तर उद्या करूचं लागतं आपल्याक। चला मग आता पुढे दुर्वा काढू जाऊया आपण इलो नायकांच्या घराकडे, आणि थंय आता दुर्वा असत आणि आता ती दुर्वा आणि आम्ही बेल लागतली ती आता उद्यासाठी काढून घेतो। तर बघू शकता या बेलाचं झाड आणि याकडे दुर्वा आहेत। सुरुवातीक आता आपण दुर्वा काढून घेऊया। तर मित्रांनो, आपली आता दुर्वा काढून झाली आहे, ती बघू शकता दुर्वा आपण काढलं। आता पुढे तकडे बेलाचं झाड आहे, बेलाचं झाड पण आता तिचे पण पानं काढून घेतो। तर मित्रांनो बघू शकता या बेलाचा पाना आता ही पण आता उद्या पूजेसाठी आपल्याला लागतली, त्यामुळे आता आपण आधीपासून काढून घेतो। मित्रांनो बघा, आता आपली स्थापना झालेली आहे आणि सगळ्यात पहिला आता नागोबा आपण त्या अळूच्या पानावर ठेवलेलो आणि खाली पाट आणि इकडे रांगोळी घालून घेतलेली आहे। आणि हे बघू शकतात विडा म्हणून गणपतीची जेव्हा स्थापना केलेली आहे आणि ही पाठीमागे एक नागोबाचं चित्र म्हणजे आपली पाठी लावलेली असं, सोबतच हे समई निरंजन आणि बघा लाये दूध आणि गुळ या नैवेद्यासाठी ठेवलेला असा। बघू शकता आता आपली पूजा वगैरे झाली आहे आणि आता नैवेद्याची तयारी चालू आहे। आणि त्याच्यासाठी आता नेवरे बनवायचे, याचा जरा विचारूया यांना काय काय लागतं या तयार करूसाठी। हे आहे गुळ खोबऱ्याचं सारण आणि हे तांदळाच्या पिठाचं पीठ तयार करून घेतलंय उकड काढून, आणि त्याचे नेवरे करतोय। तर हे बघा अशा प्रकारे नेवरे करूचे लागतं आणि हे नैवेद्यात दाखवचे लागतं। हा हा असे नेवरे झाले उकडून घ्यायचे। मित्रांनो, आता आपले नेवरे बनवून झाले होत आणि ते आता आम्ही हे इकडे उकडूक ठेवतो। हे बघा
तर हे आता आम्ही नेवरे उकडून ठेवलं आणि आता जवळजवळ आपल्या 10 मिनिटं ठेवायचे लागतील. त्याच्यानंतर ते उकडून येणार. आता नैवेद्य आपलं तयार झालेलो आहे आणि आता आम्ही नागोबासाठी नैवेद्य ठेवलं. त्याच्या आज नागपंचमी सणानंतर आता फायनली विसर्जनासाठी आता आम्ही नागोबा अळूच्या पानात घेऊन जातो. दिवसभराच्या सेवेनंतर नागपंचमी दिवशी अशा प्रकारे अळूच्या पानात नागोबाचं विसर्जन करूचं लागतं. हे बघा, आणि या रंगीत अळूचा पानं, या आता अळूच्या पानाखाली आपण नागोबा ठेवतलो आणि व्हिडिओ आपण ठेवू किती व्हिडिओ पैसे वरती. विसर्जन आता होता अळूच्या पानात. जाणे काढून ठेवले ना खाली घरा आणि फोटो कर आमच्या मुलावर काय ना. तर अशा प्रकारे विसर्जन झालं. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोकणात नागपंचमीच्या सणाची सांगता करण्यात दिली. जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकणातील तुमका असे रिअल व्हिडिओ बघूचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटाय पुन्हा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.